जे 2 युनिट्स होते इनसेमला झालेले आहेत त्यावरती कमी क्वेश्चन्स असतील, पण ओरलला जनरली युनिट 1चे जास्त. तर युनिट 3 मेमरी मॅनेजमेंट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टर्स आहेत, ते कसे स्ट्रक्चर आहे त्याचा, काय असतं हे सगळं बघायचं आहे. इथून जरा थोडंसं अवघड पार्ट आहे, पण आहे इझी. थेरिओटिकल जास्त आहे, लक्षात जास्त ठेवायला लागतं. ह्याच्यामध्ये काय आहे की 80386 आपण पाहिलं, त्याच्यामध्ये एक डिस्क्रिप्टर आहे जो डेटा स्ट्रक्चरला यूज करतो प्रोटेक्ट मोड करण्यासाठी. म्हणजे तो डेटा स्ट्रक्चरला प्रोटेक्ट करतो. डेटा स्ट्रक्चर कुठलं आलं, मग असे आपण पाहिलं SI होतं, म्हणजे स्टॅक इंडेक्सिंग रजिस्टर होतं. स्टॅक म्हणजे असं सांगितलं होतं, स्टॅक असे बॉक्स असतात त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर असतात. मग ते डेटा स्ट्रक्चर आहे ते प्रोटेक्ट करायचं काम हे डिस्क्रिप्टर्स करतं. डिस्क्रिप्टर्स डिस्क्राईब करतं प्रॉपर्टीजला एका मेमरी सेगमेंटच्या किंवा बेस ॲड्रेसच्या, साईजला, राईटला, ॲक्सेसिबिलिटीला. म्हणजे जे काही फीचर्स आहेत त्या प्रोसेसरचे त्याला डिस्क्राईब करायचं काम डिस्क्रिप्टर करतं. These are critical parts and the memory management enable segmentation in 80386 आर्किटेक्चर. हे काय म्हणतात की हे खूप अवघड काम आहे जे मेमरी मॅनेजमेंटला अनेबल करतं, करून देत नाही एका सेगमेंटेशन मॉडेलनुसार. मग आता हे कसं करायचं आहे तर ते आपण बघायचं आहे. तर पर्पज ऑफ डिस्क्रिप्टरचा यूजच काय आहे, तर डिस्क्रिप्टर यूज केलं जातं CPU ला डिफाईन करायला. जे काही सेगमेंट्स आहेत, जे काही मेमरी आहे तर ती कशी ॲक्सेस करायची, म्हणजे मेमरी जी स्टोअर झालेली आहे इतक्या वेळ ती ॲक्सेस कशी केली जाईल. आता आपण काय पाहिलं आधी की CPUमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती CPU फेचेस द डेटा, तो फेच केलेला डेटा डिकोड होतो, मग एक्झिक्यूट होतो. मग एक्झिक्यूट होऊन आपण पाहिलं दुसऱ्या युनिटमध्ये की तो प्रीफेच युनिटनंतर डिकोड युनिटमध्ये जाऊन तो डेटा स्टोअर होतो. मग स्टोअर झालेला डेटा ॲक्टिवेट करून चालवायचा कसा आहे तर हे या युनिटमध्ये बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की स्ट्रक्चर डिस्क्रिप्टर म्हणजे काय, ह्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे स्ट्रक्चरचं. तर ह्याच्यामध्ये 8 बीट लॉंग आहे, 64 बिट्स इन्क्लुडेड, 8 बाईट लॉंग आहे. द स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फीचर्स. बेस ॲड्रेस 32 बिट्स आहे. स्पेसिफिक बेस स्टार्टिंग ॲड्रेस सेगमेंटेशन, हे नको वाचायला. सेगमेंट लिमिट म्हणजे काय की किती सेगमेंट्स, हा डायग्राम IMP आहे खूप. तर सेगमेंट लिमिट काय आहे तर 20 बिट्स आहेत. टाईप 4 काय आहे तर सेगमेंट कोड डेटा जो आहे त्याला नॉन एक्झिक्युटेबल आहे, तर त्याला एक्झिक्यूट कसा करायचा हे सांगते. नंतर S1 1 बीट म्हणजे काय, जो सेगमेंट आहे तो 1 बीटचा आहे. DPL डिस्क्रिप्टर प्रिव्हिलेज लेवल ती 2 बिट्स. तर हे जे आहेत ना इथे लिहिलेले टाईप P DPLS हे सगळे इथं आपल्याला मेन्शन केलेले आहेत असं आहे. मग ॲक्सिस आहे, ग्रॅन्युल हे विचारत नाही जनरली, पण X आणि U रिझर्व बाय इंटेल अँड कॅनॉट बी युज्ड बाय युजर्स. म्हणजे जे X रिझर्वड आहे तो X आहे हा रिझर्वड आहे, हा कधीच आपण युजर्स कधीच यूज नाही करू शकत कुठला पण प्रोजेक्ट बनवायला, किंवा कोण पण नाही बनवू शकत कारण हे इंटेलनी कायमचाच विकत घेतला आहे असं काहीतरी आहे. तर ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल हा जनरली ग्लोबली चालतो. मग आता ह्याच्यासाठी बघू काय काय आहे. ग्लोबल डिस्क्रिप्टर इज अ स्ट्रक्चर ऑफ 80386 आणि हे जे वेगळे प्रोसेसर आहेत ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबलने केलेलं आहे. ते काय करतं की डेटा मॅनेज करतं आणि मेमरी सेगमेंटला प्रोटेक्ट करतं, म्हणजे प्रोटेक्शन पण करतं आणि मॅनेज पण करतं आहे. ते जे फंक्शन्स काय काय तर मेमरी प्रोटेक्ट करणं, दुसरं सेगमेंटेशन म्हणजे काय की डिवाइड लॉजिकल पेजेसमध्ये, लॉजिकलचा डेटा लिनियरमध्ये कन्वर्ट करतं. प्रिव्हिलेज लेवल काय करतं, एक रिंगसारखं व्हील प्रोव्हाइड करतं सेपरेटली युजरसाठी, कर्नलसाठी, आणि अनेबल करतं मल्टीटास्किंगला. अनेबलिंग म्हणजे मल्टीटास्किंग चालू करतं, ह्याच्यामुळे मल्टीटास्किंग होतं आहे. स्ट्रक्चर ऑफ GDT टेबल डिस्क्राईब्स ईच विच रिप्रेझेंट सेगमेंट मेमरीला डिस्क्राईब करतं प्रॉपर्टी सच एज ॲड्रेस, साईज आणि ॲक्सेस राईट. मग ह्याच्यामध्ये बेस सेगमेंट जे आहे ॲड्रेस आहेत ते 24 बिट्सचे आहेत. सेगमेंट लिमिट 20 बिट्स. टाईप 4 बीट, S1 बीट, DPL 2 बीट, PL 1 बीट. लिमिट हाय. हे सगळे फीचर्स आहेत, हे नाहीत विचारू शकत पण तरी सांगितले. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही, ह्याच्यामध्ये फक्त डायग्राम्स IMP आहेत. हे दोन्ही डायग्राम्स केले, सिलेक्ट कसं करायचं, डिस्क्रिप्टर किती 0 to 5 यूज केले गेलेले आहेत, लिमिटला काय, बेसला काय, हेच आहे सेम. मग हे झालं की आता आपण ॲडव्हान्टेजेस बघू GDTचे.
त्यात काय की मेमरी प्रोटेक्ट केली जाते, सेगमेंटेशन, सपोर्ट, मल्टीटास्किंग, फ्लेक्झिबिलिटी ॲड्रेस. आपण पाहिलं 1 2 4 असे पॉईंट असतात की तेच सगळीकडे रिपीट असतात. डायग्राम्स पण ओरलसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, डायग्राम्स काढायला लावतात. लोकल डिस्क्रिप्टर टेबल काय करतं आता तर ते जे आहे मेमरी सेगमेंटेशन, त्याचा जो डेटा आहे तो होल्ड करायचं काम लोकल डिस्क्रिप्टर टेबल करतं. इट होल्ड द सेगमेंट डिस्क्रिप्टर विच डिफाईन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेमरी. मेमरीचे कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करतं. काय करतं अजून, पर टास्क मेमरी सेगमेंट. पर टास्क म्हणजे एक एक टास्कला, जसं की आता एक छोटा टास्क झाला तरी त्याची मेमरी सेगमेंट क्रिएट करणार, जसं की SQLमध्ये एक एक कमांड रन होत जातात ना, तर तसं एक्झाम्पल आहे ह्याचं. नंतर काय करतं, प्रोसेस आयसोलिएशन करतं. एन्शॉर करतं प्रोसेस ओन, म्हणजे कोड आहे तो आपोआप कोड डेटा स्टॅक सेगमेंट जे आहे ते आपोआप चालेल. सपोर्ट करतं मल्टीटास्किंगला, LDTA न्यू टास्क शेड्यूल, म्हणजे जरी जर काम चाललेलं असेल तरी दुसरी डिव्हाइस किंवा दुसरं काय पण काम चालू राहणार, म्हणजे एका वेळेस 2 कामं चालू राहू शकतात. जसं की एखादं ॲप्लिकेशन चालू असताना आपण दुसरं ॲप्लिकेशन पण दोन्ही एका वेळेस ओपन करू शकतो तसं. LDR लोकल डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर. ओके, ह्याच्यामध्ये हे होतं लोकल डिस्क्रिप्टर टेबल. आता ह्याच्यामध्ये रजिस्टर पण ॲड झाला आहे. रजिस्टर ॲड झाला आहे म्हणजे काय होणार की हे स्पेशल पर्पज आहे आर्किटेक्चरचं. रेफरन्स LDT आत्तावरती बघितलं सेम त्याच्यासारखंच काम करतं, पण ह्याच्यामध्ये काय असणार की होल्ड करतं ॲड्रेसला, मेमरी सेगमेंट करतं, लोड करतं LLDT म्हणजेच लोड डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टरमध्ये LDT लोड होतं, प्रोटेक्ट करतं. प्रोटेक्शन ह्याचा व्हायटल रोल आहे की खूप इम्पॉर्टंट आहे हे. मग नंतर इंटरप्ट डिस्क्रिप्टर टेबल आणि डिस्क्रिप्टर रजिस्टर. तर ह्याच्यामध्ये जे आहेत ना हे 48 बिट्स 32 16 हे लिमिट हे लर्न करायचं की बाबा हे विचारलं जाऊ शकतो की याचा फंक्शनल फॉर्म्युला काय आहे. जनरल थिरिओटिकलसाठी त्यांना एवढा वेळ नसतो ऐकून फक्त असं विचारतात. मग इट इज ॲरे डिस्क्रिप्टर कॉल्ड ॲज गेट्स, ह्याला गेट्स पण म्हणलं जातं असं पण विचारतात. डेटा स्ट्रक्चर CPU डिटरमाइन एक्झिक्युशन, कोड कसा एक्झिक्यूट करतो, तो स्टोअर कसा केला जातो. जनरली कुठल्या पण क्वेश्चनचा आन्सर कन्स्ट्रक्ट करताना एवढंच आहे की आपण डेटा फेच करतो, डिकोड करतो, एक्झिक्यूट करतो, स्टोअर करून ठेवतो. स्टोअर केलेला डेटा परत डिस्क्रिप्टर्स टेबलमध्ये जातो, ते 5 डिस्क्रिप्टर्समधनं फॉलो होतो. त्याच्याबरोबर पॉईंट केलं जातं त्याला बेस ॲड्रेसला, त्याची लिमिट घेतली जाते. त्याला मेमरी सेगमेंटेशन म्हणजे प्रत्येक एक सेंटेन्सला त्याच्या मेमरी सेगमेंटेशनमधनं जायला लागतं. सेगमेंटेशन म्हणजेच ना एक फेज कंप्लीट करणं. मग त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन्स परफॉर्म होतात की बाबा ह्याला पुढं करायचं काय, त्यांनी केल्यानंतर मग ह्या डेटा जो आहे आलेला तो प्रोटेक्ट केला जातो. हे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आहे जनरलमध्ये ओव्हरऑल. हे फॉर्म्युलाज नीट लक्षात ठेवायचे. आता इथं वर्किंग पण लिहिलं आहे की वेन इंटरप्ट ऑकर्स. आता सपोज एखादा एरर आला किंवा जर इंटरप्ट म्हणजे काय की जेव्हा सिग्नल पास होतोय तर तेव्हा तो पॉज केला गेला त्याला म्हणतात इंटरप्ट, म्हणजे एरर नाही. बाधामध्ये येणं म्हणजे इंटरप्ट. ऑकर इन द CPU मध्ये जर इंटरप्ट आला तर तो काय करतं, एक्झिक्युशन स्टॉप करून टाकतं आणि नंतर एंटर करतं IDT बेसमध्ये. IDT बेसमध्ये एंटर केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन देतं की गेट उघडा. गेट उघडल्यानंतर ॲड्रेस पास होतात. ISR एक्झिक्युशनसाठी तयार राहतं. CPU देन जम्प्स इंटू ISR, मग ते ISRकडे जातं आणि ते हँडल करतं इंटरप्टला, म्हणजे ISR इज युज्ड फॉर हँडलिंग द इंटरप्ट्स. जनरली कसं आहे की बाबा एखादा इंटरप्ट आला आपल्या प्रोग्राममध्ये तर आपण दुसऱ्या ह्याच्यावरनं जाऊन तो प्रोग्राम रन करून बघतो. मग मागं जो जुना प्रोग्राम केलेला आहे त्याला भीती वाटते, तो जातो ISRकडे. ISR त्याला तिथे स्टोअर करून त्याचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करतो. इनडायरेक्ट ही स्टोरी आहे. आता फॉर्मॅट ऑफ सिलेक्टर इन 3G ह्याच्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये काय आहे सिलेक्टरचा फॉर्मॅट. तर हे जे आत्तापर्यंतचे जे सगळे बघितलेले टेबल किंवा रजिस्टर्स आहेत हे सगळे ह्याच्यात यूज केले जातात. ह्याचा इम्पॉर्टंट आहे डायग्राम सगळे एका पेजेसवर काढून 1-2 वेळा प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. पेपरला ओरलला जनरली कुठलाही डायग्राम विचारला जातो. पेपरला तरी एखादा दुसरा मोठा असतो, पण ओरलला कुठलाही छोटा मोठा विचारला जातो. इंडेक्समध्ये इथं 15 ते 3 बिट्स स्टोअर केल्या गेलेल्या आहेत. 13 बिट्स आहेत त्या फील्डला स्पेसिफिक सेगमेंटला गेलेल्या आहेत. टेबल इंडिकेट करतं
इंडिकेट करतं म्हणजे काय करतं, डिटरमाइन करतं कुठला 0 to 1 फ्रॉम LDT. रिक्वेस्ट प्रिव्हिलेज लेवलला रिक्वेस्ट करतं सिलेक्टरच्या. सेगमेंटेशन ट्रान्झिशन. सेगमेंटेशनमध्ये काय होतं, लिनियर ॲड्रेसमध्ये बेस आणि ऑफसेट दोन्ही हे स्टोअर केले गेलेले असतात. सेगमेंट रजिस्टर इज अ प्रोसेस ऑफ 3086 कन्वर्ट लॉजिकल ॲड्रेस इंटू लिनियर ॲड्रेस. मग असे जे पाहिलं ना आपण सेगमेंटेशन, सेम तसंच आहे की बाबा लॉजिकल ॲड्रेस लिनियर ॲड्रेसमध्ये जातो सेगमेंटेशनमध्ये. सेगमेंटेशन झालं की तो लिनियर ॲड्रेस फिजिकल ॲड्रेसमध्ये जातो पेजिंगमध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं काय की सेगमेंटेशनमध्ये लॉजिकल ॲड्रेस जातो लिनियरकडे, पेजिंगमध्ये लिनियर ॲड्रेस जातो फिजिकलकडे, असं हे जातं. आता ह्याचा डायग्राम पण इम्पॉर्टंट आहे. मग पेज ट्रान्झिलेशन मी मग असे सांगितलं कसं त्या मॉनिटरवरती जर आपल्याला डॉक्युमेंट्स असतील तर जे लागणारे आहेत तेच वरती स्टोअर केले जातात, न लागणारे दुसरीकडे स्टोअर केले जातात. जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना घेतात. ह्याला म्हणतात पेजिंग ट्रान्झिलेशन. मग ह्याच्यामध्ये काय होतं की लॉजिकल ॲड्रेस सेगमेंटेशनमध्ये लिनियरमध्ये कन्वर्ट झाले, तसंच पेजिंगमध्ये तो लिनियर आहे तो फिजिकलमध्ये स्टोअर होतो. मग पेज टेबल कसा क्रिएट करायचा ते पण इथे दिलं आहे, पण हे पेपरला नाहीच विचारत, हे डायग्राम विचारू शकतात फक्त कसं केलं आहे. आणि कॉम्बिनेशनल सेगमेंट अँड पेज ट्रान्सलेशन म्हणजे दोन्ही एकत्र, की सेगमेंटेशन पेजिंग दोन्ही एकत्र. ह्याच्यासाठी सिलेक्टर यूज केला गेलेला आहे आणि एक ऑफसेट यूज केला गेलेला आहे. सेगमेंटेशन डिस्क्रिप्टर आहे जो आपण मग अशी बघितला. सेगमेंटेशन डिस्क्रिप्टर काय करणार, सिलेक्टरने ऑफसेटमधनं तर ही प्लस व्हॅल्यू आहे म्हणजे ॲड होऊन मग डायरेक्टरी पेज ऑफसेटमध्ये जाणार. मग फिजिकल ॲड्रेस स्टोअर करायचा आहे, पेज टेबल बघायचं आहे का पेज डायरेक्टरी, हे त्या क्वेश्चनवर डिपेंडेड आहे. हा झाला युनिट 3.